प्रभू, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. इम्मा शेठ, मला ठाऊक आहे की श्री म्हाळसा देवींना साक्षात्कार झाल्यानंतर तुम्हाला त्यांची भेट घ्यायची होती. आम्हा दोघांच्याही मनात अगदी हेच होते. खरं सांगायचं तर तिथून माझा पायच निघत नव्हता. म्हाळसाला साक्षात्कार झाला हे आम्हाला आधीपासून ठाऊक असलं तरी त्या क्षणी तिला भेटावंसं वाटत होतं. तिच्या मनात काय असेल, ती आम्हा दोघांना ओळखेल की नाही, असे अनेक प्रश्न मनात होते. मी समजू शकते. ह्या शिवलीलेतील हा खूप मोठा क्षण होता. सगळ्यांनाच या क्षणाची उत्सुकता होती. तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही तिथून निघालो, नाहीतर आम्ही तिथेच थांबलो असतो. तिच्याशी बोलण्यासाठी आम्ही अधीर झालो होतो. स्वाभाविक आहे, परंतु मी मुद्दामूनच म्हणालो की त्या क्षणी आपण तिथून निघून जायला हवं. त्याचं कारणही आहे. हो, म्हाळसा आणि श्री खंडेरायांना ह्या क्षणी एकांत द्यायला हवा. साक्षात्कारानंतरची ही त्या दोघांची पहिलीच भेट आहे. श्री म्हाळसा देवींना स्मरणही झालं आहे की आता त्या कोण आहेत. इम्मा शेठ, आपण त्यांची भेट नंतरही घेऊ शकतो. या क्षणी त्यांचं एकांतात बोलणं अतिशय महत्वाचं आहे. हा क्षण असा आहे ज्याची सुरुवात कैलासात झाली होती. हो, पार्वती देवींच्या वचनाला मान्यता देतानाच ह्या साऱ्याचं त्यांना विस्मरण होईल असं देखील श्री महादेवांनी सांगितलं होतं. आज कृतयुगात जणू ते पहिल्यांदाच भेटत आहे. म्हाळसा देवींना त्यांच्या गतजन्माचे स्मरण कधी होणार याची सारी सृष्टीच आतुरतेने प्रतीक्षा करत होती. होय कुमार, माझ्या मुलीने म्हाळसा देवींच्या रूपाने या भूतलावर अवतार घेतला. मणिमल्लांच्या संहारानंतर म्हाळसा देवींचा आणि श्री खंडेरायांचा विवाह झाला. पण त्याच बरोबरीने ही प्रतीक्षा देखील होतीच की म्हाळसा देवींना सत्य कधी कळणार. आणि आज तो क्षण आला. हो, म्हाळसा देवी, मातेचा कृतयुगातील भूतलावरील अवतार. आज त्यांना गतजन्मात काय काय घडलं आहे या साऱ्याचं स्मरण आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.